मित्रांनो आम्ही इथं ओझरमध्ये आणि इथं पाण्याचं मशीन येते 1 रुपयाला 1 लिटर. ही नदी हिचं नाव नाही माहिती आम्हाला, तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो हे पाणी मिळाले दर्शन घेऊन. मित्रांनो आपण हो स्वागत आहे नवीन सेल्फी स्टिक सोबत. नवीन सेल्फी स्टिक कॅमेरा लावला आता ती तिथं मागं घेतली, त्याचं शूट नाही काढला, नाही देण्यात राहिलं. तिथं गाडी पार्क केली आणि आता आम्ही निघालोय. तर बघू इकडूनच जात आहे का, चला थोडं पुढं गेलो, भेटू आपण. बाय बाय. हा मॅप आहे ओझर, त्याच्यावरच आपण आता लेण्याद्री गेलो, ओझर केलंय आणि अजून एका ठिकाणी जाणार आहे. याच्यातच येतो, तुम्हाला कळायला असेल तर बघा आणि बघू बाकीचं नंतर. बाय बाय. इथं आपण आलेलो आहे बघू आणि काहीतरी हे गज येत नाही पटत रे, हे घ्या घ्या. तर आलेलो आपण ओझर श्री क्षेत्र ओझर श्री विघ्नहर मंदिर. हां हे नक्षीकाम बघा मस्त असं. ही कार्तिक शेठची आयडिया आहे. स्वागत है आपका श्री क्षेत्र ओझर में, तो मिलेंगे आगे जाके. मित्रांनो मध्ये फोटो काढण्याचं अलाउड नव्हतं, लांबून फोटो काढायचे प्रयत्न केले, आले तर ठीक आहे, म्हणजे आले तुम्हाला जा दिसतील पुढे. आपण चाललो पुढं ते करायला. मागून नाही पाय पुढं. याला काय म्हणतात रे, फेरी ना, प्रदक्षिणा. हा ते शब्दच नव्हता आठवत. आणि समोर दिसते पालखी. काय रे, पालखी पालखी पालखी. जाऊ द्या तिथे गेलो सांगतो. पालखी मिळाले दर्शन घेऊन. मित्रांनो इथं मागं मोठी चिंताचा विषय श्री क्षेत्र ओझर च्या शेजारी ही नदी, हिचं नाव नाही माहिती आम्हाला, तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या पॉईंटला म्हणजे भीमाशंकरला, आणि तो नेमकी बंद आहे ते मंदिर आता, कारण की त्याचं काम चालू आहे. तर पुढच्या पॉईंटला कुठं जाऊ तुम्ही सांगा आम्हाला, आमचंच काय डोकं चाला ना. एक म्हणतं चला जेजुरीला, एक म्हणतं चला महाबळेश्वरला, एक काय म्हणतं रे काय, एक म्हणतं इकडं शेजारी सापडा. तर बघा तुम्ही सांगा आम्हाला कुठं जाऊ, तुम्हाला जे बघायचं तिकडे जाऊ शकतो आम्ही. आणि ही नदी मस्त असं पाणी. मित्रांनो आपण ते काल टेलिस्कोप बघितलं, ते रेडिओ टेलिस्कोप, त्यांची ते अँटिना कुठे गेला रे. अरे हां हे बघा, हे एक आपण जवळून बघितला तो हा आहे, आणि अजून आम्हाला अजून एक इकडे दिसला. हो हे बघा, आणि एक इकडे आहे, आणि आपण तिकडे जाऊन बघितलं ते तो त्याच्या त्या साईडला असू शक्यतो, तुम्हाला मागच्या वेळेत दिसला असेल मागं. आणि ही नदी मस्त असं शांत नदी वाहती नदी. हे काय आलं. तर बाय बाय, भेटू. आमचं ठरतंय आता पुढं कुठं जायचं, ठरल्यावर सांगतो. मित्रांनो आम्ही इथं ओझरमध्ये, आणि इथं पाण्याचं मशीन येते 1 रुपयाला 1 लिटर.
तर आम्ही 1 रुपयाचा कॉईन टाकला आणि ते पाणी जसं चालू झालं कमीत कमी 10-15 लिटर पाणी आलं असेल. आम्ही एक बॉटल घेऊन गेलो होतो. नहीं साळुंखे यहाँ कुछ तो गड़बड़ है जरूर कोई बाकीच्या बॉटल गाडीला बांधलेल्या होत्या. तर असं आहे मशीन. पहिल्यांनी 3 वेळेस कॉईनच नाही घेतला आणि त्याच्यामुळे झालं सगळं. नाही रे तसं चालतंय चला मित्रांनो, बाय बाय. मित्रांनो आम्ही आता पारगावमध्ये इथून रांजणगाव 34 किलोमीटर आहे. रांजणगाव शेजारचंच आहे, पाबळ म्हणून. आणि इथं आपलं ते गाडीचं चार्जिंगचं सॉकेट नाही का, मोबाईल चार्जिंगचं, ते बंद आहे. तर ते बघत होतं इथं शोरूममध्ये आहे का, ते काही झालं नाही पण मदत केली त्यांनी. पाणी मी मोबाईल इथं चार्जिंग लावले त्यांच्या शोरूमवर. आणि तुम्ही कधी विजिट करा, हे इथं स्प्लेंडरचं शोरूम आहे, दिग्विजय हिरो म्हणून. तर कधी आले तर बघा, हे 2 दादा भेटले तर. तुमचं नाव काय? यांचं नाव निखिल बोरे. यांनी पण, आणि त्यांचं ओमकार, आणि त्यांचं ओमकार बोरे. तर त्यांचं शोरूम आहे इथं, हिरोच्या गाड्या भेटतात. बघा आले तर कधी तुम्ही व्हिजिट करा. मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.